नमस्कार मित्रांनो, श्रद्धाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आषाढी एकादशी जवळ आलेली आहे आणि ते साबुदाणा खिचडी आणि वरईचा भात खाऊन कंटाळला असेल तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे उपवासाचे पॅटीस। तुम्ही त्याला कचोरी म्हणा, पॅटीसही म्हणा, पण अगदी खमंग आणि खुशखुशीत लागतात। कमीत कमी साहित्यात बनतात। तर चला पूर्वी जिभेचे चोचले। पॅटीस बनवण्यासाठी इथे मी 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत। व्यवस्थित छान उकडून घ्या। त्याचबरोबर यातच घालणार आहोत आपण अर्धा कप दाण्याचा कूट घालणार आहोत आणि आपल्याला लागणार आहे साबुदाण्याची पावडर। तर मी 1 कप साबुदाणे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहे आणि चाळल्यानंतर हे जाडसर जे राहिले ते आपण हे जे मिश्रण करणार आहोत त्यात घालणार आहोत आणि ही बघा त्याची बारीक पावडर ही आपल्याला साईडला ठेवणार आहोत, ते कोटिंगसाठी लागणार आहे। आता जी जाडसर जी साबुदाण्याची पावडर आहे ती आपण यात घालून घेऊयात। त्याचबरोबर यात घालणार आहे चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा करून घेतलेला आहे। फक्त हिरवी मिरची मिक्सरला वाटून घेतलेली आहे, ती साधारण 1 चमचा घालते आहे, पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्तही करू शकता। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही घालू शकता। आणि आपल्याला हे छान एकदम बारीक असं स्मूथ आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे। तुम्ही किसूनही घेऊ शकता बटाटा, पण माझा बटाटा छान शिजला होता म्हणून मी किसत नाही आहे। हे छान असा त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे, मऊ असा। बघा कुठेही प्रकारे बटाटा किंवा असं दिसत नाही आहे, एखादा छान असा कणिक दिसते ती। आता आपल्याला जे पॅटीसमध्ये सारण भरायचं आहे ते करून घेऊया। त्यासाठी मी घेतलेला आहे ओल्या खोबऱ्याचा किस अर्धा कप घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता। मी इथे काजू आणि बदाम घेतलेले आहे, तुम्ही मनुके पण घालू शकता। आता यातच थोडंसं चिमूटभर मीठ घालते आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्यानंतर आपण आपलं पॅटीस तयार करायला घेऊयात। मी छान मिक्स करून घेतलेलं आहे। पॅटीस करण्यासाठी मी इथे छोटासा एक पोर्शन घेते, आपल्या जो आपण गोळा बनवलेला आहे त्याचा छोटासा पोर्शन घेतलेला आहे आणि दाखवल्याप्रमाणे त्याला असं वाटी करायची आहे आणि त्यातच आपल्याला हे सारण छान भरून घ्यायचं आहे। अगदी गच्च भरू नका आणि जर तुम्ही फक्त खोबऱ्याचं करणार असाल तर नक्कीच जास्त भरलं तरी चालेल, पण या ड्रायफ्रूट असतात ती फाटण्याची शक्यता असते, म्हणून थोडंसं बघूनच घालाल। हे अशा प्रकारे आपल्याला हे छान गोल असा त्याचा बनवून घ्यायचा आहे। त्याचं जे खालचं तोंड आहे ते पूर्णपणे बंद करायचं आहे। आता हा छान गोल झाल्यानंतर हे आपलं पॅटीस झाल्यानंतर आपल्याला जे साबुदाण्याचं तुम्हाला मी आधी पीठ दाखवलं, जी बारीक पावडर होती त्यात आपल्याला हे डीप करून घ्यायचं आहे। हे छान डीप करायचं आणि व्यवस्थित त्याला कोट करून घ्यायचं, म्हणजे त्याला क्रिस्पीनेस खूप छान येतो। हे अशा प्रकारे मी कोट करून घेतलेलं आहे सगळ्या बाजूने। अशाच प्रकारे मी बाकीचेही पॅटीस तयार करून घेते। इथे तुम्ही बघू शकता मी सगळे पॅटीस तयार करून घेतलेले आहे। गॅसवर इकडे तेल तापायला ठेवलं होतं, तुम्ही तूप किंवा शेंगदाण्याचं तेलही यूज करू शकता, कारण की बरेच लोक उपवासाला सनफ्लॉवर ऑइल किंवा ते वापरत नाही। आपलं तेल छान तापलेलं आहे। माझे जे छोटंसं पॅटीस होतं ते आधी घालून बघूयात, जेणेकरून ते सुटत नाही आहे ना, आपले हे पॅटीस सुटत नाही आहे, म्हणून मी बाकीचेही छान घालून घेतले आहेत आणि आपल्याला हे चारही बाजूने गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत, क्रिस्पी होईस्तोपर्यंत तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान आणि किती सुंदर कलर आलेला आहे। आपण हे काढून घेऊयात। सगळे पॅटीस छान तयार झालेले आहेत तळून। तुम्ही बघू शकता किती छान त्याचा आवाज येतोय, मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत बाहेरून। मी छोटीवाली जी आपलं पॅटीस होतं ते तुम्हाला कट करून दाखवते। बघा कापताना सुद्धा तुम्हाला आवाज येईल, बाहेरून किती क्रिस्पी झालेला आहे आणि आतून एकदम छान असं सॉफ्ट असं झालेलं आहे। चला तर आपले आषाढी एकादशी स्पेशल असे उपवासाचे पॅटीस किंवा कचोरी रेडी आहे। तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा। माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।